मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण भावावरती टीका केली आहे, तर फडणवीसांचं कौतुक केलं। आतापर्यंत मी नाव न घेता पाडा म्हटलो होतो असं जरांगे म्हणतात, मात्र यानंतर नाव घेऊन पाडा असं म्हणणार अशी भूमिका जरांगेंनी मांडलेली आहे। काम झाल्यावर काही जण गुरगुर करत राहतात असं जरांगे म्हणतात। 4 दिवसांमध्ये मुंडे उपकार फेडायला लागले असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे। त्यांना विधानसभेमध्ये उभं राहायचं आहे, हे विसरू नका असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिला। बीड दौऱ्यावर असताना अचानक तब्येत खराब झाल्याने मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, कशी तब्येत आहे सध्या? आता बरी, त्रास होतो थोडा, तोंडात आग होती आणि पाय ते थोडंसं आहे जरा, काय होतंय शरीराला कळाय ना, आणि 7-8 दिवसापासून बहुतेक ताप मुरली असा अंदाज आहे वाटायला। तुम्ही फडणवीसांची प्रशंसा केली, त्यांना मार्क देखील दिलेले आहे तुम्ही, काय नेमका प्रश्न? नाही, ते पुढारी चॅनलच्या माध्यमातून मुद्दाम सांगतो की ते पहिल्यांदा खरं बोलले। कुठंतरी पत्रकार परिषद होती, ते म्हणले जरांगे पाटील हे नाही आहेत कोणाच्याच बाजूनं, ना युतीच्या बाजूने आहेत ना महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत। ते पहिल्यांदा एक तर जिंदगीत खरं बोलले, त्यामुळे त्यांना मार्क देणं गरजेचं आहे। आणि दुसरं असं की ते जातीवाद करतात ना, ते खड्यासारखे नेते त्यांनी बाजूला ठेवलेत ओबीसीचे, ते एक लय भारी काम केलं त्यांनी, त्याच्यामुळं बरंचसं अंतर कमी झालं। आणखीन जे जास्त होणार होतं ते कमी झालं त्यांच्यामुळं, म्हणून त्यांना ते मार्क द्यावा लागणार आहेत। आणि इथून पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आम्हाला राजकारण नाही करायचं, प्रामाणिक सांगतो। बेत भेट नाही आपण कोणाला, आम्हाला नाही करायचं, माझ्या समाजाला नाही करायचं। आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा, आम्हाला काही राजकारणात जायचं नाही। पण नाही दिलं मग विधानसभेला मात्र सगळ्या जाती धर्माचे उमेदवार मी 288 मतदारसंघात देऊन मैदानातच राहणार। आणि गोरगरिबाच्या हातात मुस्लिम बांधव, दलित बांधव, मराठा बांधव, 12 बलुतेदार, लिंगायत बांधव यांच्या गोरगरिबांच्या हातात सत्ता दिल्याशिवाय आता मराठे थांबत नाही। शांत राहतात का? दोघांनी सांगावं आपण आपल्यांना शांत राहा। उलट आता पुढारी चॅनलच्या माध्यमातून सांगतो, खरं तर हे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं। दोघा बहीण भावांनी निवडणूक झाली, मराठा समाजाने मदत केली, खूप मराठी आपल्या व्यासपीठावर होते की हे कोणाच्याच व्यासपीठावर नव्हते, महाराष्ट्रात इतके मराठी होते। शांत राहा सगळे। उलट या दोघा बहीण भावांनी एक प्रयोग करायला पाहिजे होता। मी सांगायला नाही पाहिजे, पण सांगतो की मराठ्यांची आणि ओबीसींची किंवा वंजाऱ्यांची एक बैठक घेऊन जातीय तणाव पुरा मिटून काढायला पाहिजे होता। झालं ते गेलं, कारण काहीच केलेलं नाही हो। वंजाऱ्यांनी मराठ्याचं आणि मराठ्यांनी वंजाऱ्याचं, धनगरांनी मराठ्याचं आणि मराठ्यांनी धनगराचं काहीच केलेलं नाही आयुष्यात। कशाला निवडणुकीच्या काळात पदर पसरते आणि निवडणूक झाली की हिंडायचं, फिरायचं, गुरगुर सुरू। मराठी लेचे पेचे नाहीत, म्हणून मराठ्यांना सांगतो शांत राहा तुम्ही। तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर सत्ताच हस्तगत करावं लागणार। हो, विधानसभेची सत्ता हस्तगत तुम्हाला करावं लागणार आहे। हां, काय करतात महिनाभर बघा, बघू त्याच्यानंतर काय करायचे ते, आपली बाजू काय असेल त्याच्यानंतर बघू। पण बेसावध राहू नका, सावध राहा, स्वसंरक्षण करा। घातपात व्हायची वेळ आली तर स्वसंरक्षण करा। कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।